एकदम पहिल्यांदा B2B ची ऑर्डर कशी मिळाली? पहिल्यांदा B2B ची ऑर्डर आम्हाला दिव्यागर मधनं मिळाली. दिव्यागर मध्ये बापट म्हणून आहेत, मग त्यांना जोगळेकर म्हणून इकडे आहे ते ओळखत होते, त्यांचं दुकान आहे अच्छा. आणि त्यांच्यासाठी मोदक पाहिजे होते. मग कुठनं देणार, काय देणार, मग त्यांना माहित होतं आम्ही जातो करतो, आमच्याकडे मोदक बनवतात, म्हणजे बेसिक माहिती आहे हे त्यांना माहित होतं. मग तुम्हाला त्यांच्याकडे मेड इन कडे मोदक मिळतील असं जोगळेकरांना सांगितलं गेलं. जोगळेकरांनी आम्हाला फोन केला, आम्हालाही आनंद वाटला. 2000 मोदक करायचे अशा हिशोबाने. मिस्टर माझे गेले, ऑर्डर घेऊन आलेत आणि ऍडव्हान्स पण घेऊन आले. तेव्हा 7 रुपयाला एक मोदक होता. 7 रुपये. आणि 7 कधीची गोष्ट आहे? 2009 ला प्रोफेशनल चालू केलं आम्ही, त्याही आधीची गोष्ट ही. आणि आणले बॉक्स, आणले नारळ आणला, तांदूळ दळून आणलं. कधी उद्याला मोदक द्यायचे तर आम्ही आज संध्याकाळी ही सगळी तयारी केली. बापरे, 2000 मोदक. 2000 मोदक. शून्य माहिती तशी काही नव्हती, फक्त मोदक करता येतात, पण एवढ्या क्वांटिटीमध्ये आम्हाला करता येत नव्हते. आणि अख्ख्या रात्रभरामध्ये आम्ही जेमतेम 1200 मोदक केले. बापरे. आणि आता किती मोदक करता तुम्ही? म्हणजे आता दिवसाला आम्ही जवळजवळ 20-25 हजार मोदक करतो. 20-25 हजार मोदक करतो. बापरे, म्हणजे हे रेग्युलर डेज मध्ये. हो, regular आणि days गणपतीच्या दिवसांमध्ये? गणपतीच्या दिवसांमध्ये हा स्पीड डबल होऊन जातो. बापरे, म्हणजे 50,000 मोदक दिवसाला. पण तुमचे सगळे मोदक म्हणजे आता खूप जणांना ते हे वापरतात, म्हणजे त्यांच्या फॅक्टरी असतात आणि ते ऑटोमेटेड सिस्टीम असतात, तर आपले मोदक हाताने वळलेले असतात की कसे? टोटली सगळे हाताने, म्हणजे त्याच्यामध्ये पारी करणं, मळून घेणं हे सगळं आम्ही मशीन वाईज करतो. परंतु मोदक वळणं जो प्रकार आहे तो आम्ही पारंपरिकच ठेवलाय, त्याच्यामध्ये आम्ही काही बदल नाही केलाय. हात वळणीचे, त्याला 12 पाकळ्या हे ठरलेलं. बापरे. म्हणजे तुम्ही दररोज 25-30 हजार मोदक हाताने वळता? हाताने वळतो. आणि एक मोदक वळायला किती वेळ लागतो? एक मोदक वळायला 13 सेकंद लागतात. 13 सेकंद? फक्त 13 सेकंदात मोदक वळून होतो? माझा 13 सेकंदात खाऊन पण नाही होत.